हाऊस वायरिंगचे इस्टिमेट तयार करणे व मजुरी पत्रक तयार करणे। या ठिकाणी हाऊस वायरिंग करत असताना हाऊस वायरिंगसाठी जे साहित्य लागतं मटेरियल, या मटेरियलची यादी तयार करून ग्राहकांना द्यावी लागते किंवा काही वेळेस मटेरियलसह जर वायरिंग काम घ्यायचं असेल तरी देखील आपल्याला यादीची आवश्यकता असते। तर हे अंदाजित जे बिल आहे हे बिल कसं तयार करायचं हाऊस वायरिंगचं ते आपण या ठिकाणी पाहणार आहे। त्याचबरोबर मार्केट दरानुसार मजुरी किती होईल हे देखील कस्टमरला किंवा ग्राहकाला सांगणं गरजेचं असतं। तर हे अंदाजपत्रक किंवा एस्टिमेट वायरिंग साहित्याचं करत असताना ज्या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रिक हाऊस वायरिंग करायचं आहे त्या हाऊस वायरिंगचा सगळ्यात अगोदर लेआउट डायग्राम काढायचा। लेआउट डायग्राम काढल्यानंतर लेआउटमध्ये पॉईंट निश्चित करायचे आणि त्या पॉईंट निश्चित केले की त्यानुसार काय करायचे की अंदाजित मटेरियलची यादी तयार करायची। अंदाजित मटेरियलची यादी स्पेसिफिकेशनसह तपशिलासह तयार करून किती रकमेचं ते बिल होईल ते ग्राहकाला या ठिकाणी सांगायचं आहे। त्याचबरोबर पॉईंटनुसार मजुरी आणि एकूण मजुरी किती होणार आहे ते देखील सांगायचं। तर हे अंदाजित जे मटेरियलची यादी आहे ही यादी कशी तयार करायची ते मी या ठिकाणी तुम्हाला आता सांगणार आहे। तर आपल्या ह्या प्रॅक्टिकलमध्ये वायरिंग मटेरियलची अंदाजित बिल तयार करणे आणि त्याचे प्रचलित दरानुसार किंवा मार्केट दरानुसार मजुरीचं देखील बिल तयार करणे हे या ठिकाणी आपण हे प्रॅक्टिकल घेणार आहे। तर हे प्रॅक्टिकल आपल्या इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी या विषयाचं प्राध्यापक सूर्यवंशी यांचं जे बुक आहे यांनी लिहिलेलं त्या पुस्तकातूनच आपण हे प्रॅक्टिकल घेत आहोत। तर या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर एक BHK किंवा 1 BHK फ्लॅटचा लेआउट आपण काढलेला आहे। तर या ठिकाणी पहा हा लेआउट आहे 1 BHK। 1 BHK म्हणजे काय, एक बेड, हॉल आणि किचन। तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर हा हॉल आहे, या ठिकाणी बेडरूम आहे आणि हे किचन आहे। त्याचबरोबर या ठिकाणी बाथरूम आहे, या ठिकाणी टॉयलेट आहे, या ठिकाणी जिना दिसतोय आणि हा पॅसेज। त्याचबरोबर या ठिकाणी हा पॅसेज आहे। तर अशा पद्धतीचा हा लेआउट आहे। यामध्ये जर पॉईंट पाहिले तर या ठिकाणी पॉईंट दाखवलेले आहेत पहा, हॉलमध्ये पॉईंट दाखवलेले आहेत या ठिकाणी। त्याचबरोबर या ठिकाणी बेडरूममधले पॉईंट दाखवलेले आहेत। या ठिकाणी जे पॉईंट आहेत हे हॉलमध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी हे सेंटरला जे दाखवले ते सिलिंगचे पॉईंट आहेत इथं हॉलमध्ये। त्यानंतर या ठिकाणी बेडरूममध्ये आणि या ठिकाणी किचनमध्ये हे सिलिंगचे पॉईंट आहेत म्हणजे फॅनचे पॉईंट आहेत। त्याचबरोबर भिंतीवरती जे आपण पेंडंट होल्डर किंवा अँगल होल्डर बसवणार आहे ते पॉईंट सर्कल गोलने दाखवले आहेत या ठिकाणी आहे हा हॉलमध्ये। त्यानंतर इथं आहे, त्याचबरोबर बेडरूममध्ये या ठिकाणी आहे, या ठिकाणी आहे। त्याचबरोबर जर तुम्ही किचनमध्ये पाहिलं तर किचनमध्ये इथं आहे, इथं या ठिकाणी बाथरूममध्ये दाखवलेत, टॉयलेटमध्ये इथं दाखवलेलं आहे, जिन्यामध्ये इथं दाखवलेलं आहे, पॅसेजमध्ये इथं आहे, या ठिकाणी पॅसेजमध्ये आहे, या ठिकाणी आहे, या ठिकाणी आहे। तर असे हे सगळे गॅलरीमध्ये इथं दाखवलेलं आहे पॉईंट। तर असे हे लाईट पॉईंट
सगळीकडे आपण दाखवलेले आहेत. तर अशा पद्धतीने लेआउट काढल्यानंतर कुठं पॉईंट घ्यायचे किंवा आउटसाईडचे हे जे पॉईंट आहेत ते पॉईंट कुठं घेतले पाहिजेत हे सगळं लेआउटमध्ये अगोदर काढून घ्यायचं. लेआउटमध्ये काढल्यानंतर या ठिकाणी आपल्याला रूमचे साईजसुद्धा माहिती पाहिजे, कारण रूमच्या साईजनुसार त्या ठिकाणी आपल्याला ॲक्सेसरीज जे पट्टी आहे किंवा वायर आहे तर ते त्या ठिकाणी आपल्याला मोजमापं लागतात. तर या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर एकूण लाईट आणि ट्यूब पॉईंट जे आहेत, हे लाईट पॉईंट जे आहेत आणि ट्यूबलाईट पॉईंट हे सगळे मिळून 16 पॉईंट आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी आपण पेंडंट होल्डर बसवणार, अँगल होल्डर बसवणार, हे सगळे जे लाईट पॉईंट आहेत किंवा सॉकेट वगैरे जे बसवणार आहेत, तर या ठिकाणी लाईट पॉईंट, ट्यूबलाईटचे पॉईंट 16 आहेत. त्याचबरोबर सिलिंग फॅनचे 3 पॉईंट आहेत, म्हणजे हॉलमध्ये एक, बेडरूममध्ये एक आणि किचनमध्ये एक. त्याचबरोबर एक्झॉस्ट फॅन कुठं बसवतात, एक्झॉस्ट फॅन किचनमध्ये, तर त्यासाठी 1 पॉईंट आहे. त्यानंतर एकूण हाफ पॉईंट, हाफ पॉईंट कशाला म्हणायचं, ज्या ठिकाणी आपण सॉकेट बसवणार आहे, 3 पिन सॉकेट असेल, 2 पिन सॉकेट असेल तर ते सॉकेट बसवणार आहे. तर हे हाफ पॉईंट आपल्याला कुठं कुठं लागतात, ज्या ज्या ठिकाणी बोर्ड आहे त्या प्रत्येक बोर्डवरती एक सॉकेट येतो, म्हणजे तिथं हाफ पॉईंट येतात. प्रत्येक बोर्डवरती एक एक हाफ पॉईंट येतो. त्याचबरोबर त्या ठिकाणी TV आहे, कॉम्प्युटर आहे, तिथं एकाच बोर्डवरती वेगवेगळे असे आपण त्या ठिकाणी सॉकेट बसवू शकतो आवश्यकतेनुसार. 4 येतील, 5 येतील, 6 देखील एका बोर्डवरती त्या ठिकाणी काय येतात, सॉकेट येतात. तर असे एकूण हाफ पॉईंट 14 आहेत. 14 हाफ म्हणजे फुल पॉईंट किती झाले, 7 पॉईंट. तर आता एकूण पॉईंट किती झाले पहा. लाईट पॉईंट, ट्यूबलाईट पॉईंट 16, सिलिंग फॅनचे 3, एक्झॉस्ट फॅनचा 1 आणि हाफ पॉईंट 14, एकूण हाफ पॉईंट 14 म्हणजेच त्याचे 7 फुल पॉईंट. असे टोटल जे आहे हे 27 फुल पॉईंट झाले. एकूण पॉईंट किती झाले, 27 पॉईंट. म्हणजे या 1 BHKमध्ये जे हाऊस वायरिंग आहे हे आपल्याला 27 पॉईंटचं काय करायचं आहे, वायरिंग करायचं आहे. आता ह्याचा मजुरी दर जो आहे हा 100 रुपये प्रति पॉईंट आपण पकडला तर किती होईल, 27 गुणिले 100 बरोबर 2700 रुपये. आलं लक्षात. या ठिकाणी 2700 रुपये काय झाले, लाईट पॉईंटचे सगळी मजुरी झाली 27 पॉईंटची. आता 100 रुपये हा जो दर आहे लाईटिंग पॉईंट, लाईट पॉईंट कशाला म्हणायचं, फॅन असेल किंवा ज्या ज्या ठिकाणी पॉईंट निघले, होल्डर, सिलिंग रोज असे जे पॉईंट निघले याला लाईट पॉईंट असं म्हटलं जातं. मग त्यामध्ये फॅन आली, ट्यूबलाईट आली, बल्बचे पॉईंट आले, सगळे फॅनचे आले सगळे. तर हे 27 पॉईंट 100 रुपये प्रमाण दराने 2700 रुपये, 2700 रुपये. आता पॉवर पॉईंट आपण कुठं काढतो की बाथरूममध्ये आहे की नाही, गिझर लावायचा असेल बाथरूममध्ये असतो तो पॉईंट. त्याचबरोबर वॉशिंग मशीन, कपडे धुण्यासाठी ते पण बाथरूममध्ये पॉईंट निघू शकतो. किंवा किचन रूममध्ये फ्रीजसाठी वगैरे किंवा मिक्सर लावण्यासाठी देखील त्या ठिकाणी पॉवर पॉईंट काढतात, विशेषतः फ्रीजसाठी. तर अशा पद्धतीने या ठिकाणी एकूण पॉवर पॉईंट जे आहेत हे 3 पॉवर पॉईंट काढायचे आहेत. तर 3 पॉवर पॉईंटचे किती झाले, 150 रुपये जर दर आपण पकडला तर 150 गुणिले 3 पॉईंट आहेत 450 रुपये. तर पॉवर पॉईंटचे 450 रुपये. त्यानंतर आलं लक्षात, 450 रुपये पॉवर पॉईंटचे झाले आणि लाईट पॉईंटची किती रुपये मजुरी झाली, 2700. तर 2700 एकूण मजुरी किती होईल, 2700 अधिक 450 बरोबर 3150 रुपये एवढी काय होईल, मजुरी होईल. म्हणजे या ठिकाणी लेआउट डायग्रॅमवरून आपण आणि पॉईंट निश्चित केले आणि त्याच्यानुसार मजुरी लाईटिंग पॉईंटची 100 रुपये आणि पॉवर पॉईंटची 150 रुपये याप्रमाणे 27 लाईट पॉईंट, 3 पॉवर पॉईंट, एकूण मजुरी झाली 3150 रुपये. तर इलेक्ट्रिक वायरिंग करत असताना तर हे 1 BHKचं आपण करतो आहे.
तर हे कोणत्या ठिकाणी कोणते पॉईंट घ्यायचे आणि त्या ठिकाणी का घेणं आवश्यक आहे हे कस्टमरला आपण पटवून दिलं पाहिजे. त्याच ठिकाणी तो पॉईंट का घेणं गरजेचं आहे, त्या ठिकाणी प्रकाशाची किती आवश्यकता आहे आणि का असते हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता आलं पाहिजे आणि त्याच्यानुसार पॉईंट निश्चित करायचे. कारण ग्राहकाला माहिती नसतं किती पॉईंट घ्यायचे, कुठे घ्यायचे, कशा पद्धतीने घ्यायचे, लाईटिंग व्यवस्था कशी असावी, टी व्ही कुठं ठेवायचं, हे बहुतांश वेळा ग्राहकाला माहिती नसतं. ते त्यांना आपण सांगायचं असतं आणि त्याच्यानुसार पॉईंट निश्चित करायचे असतात. तर अशा प्रकारे 3150 रुपये मजुरी होईल हे तुम्ही त्यांना त्या कस्टमरला सांगू शकताय. आता 3150 मजुरी झाली. आता साहित्य कितीचं लागेल ते देखील त्यांना यादी देणं कस्टमरला गरजेचं आहे. त्याप्रमाणे तो आपल्याला साहित्य आणून देईल आणि त्यांना हे सांगायचं साहित्य हे अंदाजित काढलेले आहे, यादी एस्टिमेट. जे शिल्लक राहील ते तुम्ही परत देऊ शकता किंवा ज्या इलेक्ट्रिक दुकानातून आपण साहित्य घेतलेलं आहे ते साहित्य कट केलेल्या वायर व्यतिरिक्त जे पूर्ण पॅक पीस आहेत ते सगळं परत घेतात. म्हणजे होल्डर समजा आपण जे काही घेतले असतील त्याच्यातून काही शिल्लक राहिले 4, तर ते 4 होल्डर ते परत घेऊ शकतात. किंवा तुम्ही वायर घेतली 1.5 mm स्क्वेअरची किंवा 1 mm स्क्वेअरची वायर घेतली आणि ती जर अख्खं बंडल जर 2 बंडल शिल्लक राहील तर ते देखील परत घेतात. 1 बंडल शिल्लक राहील तर ते परत घेतात. परंतु कट केलेली असेल त्यातली वायर तर मात्र परत घेत नाहीत. तर असे जे पॅक पीस असतील ते परत घेतात. त्यामुळं ते कस्टमरला ती देखील कल्पना द्यायची. अंदाजित हे काय आहे, एस्टिमेट आहे आणि यानुसार तुम्ही साहित्य आणा, शिल्लक राहील तर ते आपण परत देऊ शकतो. आता लेआउटनुसार अंदाजित मटेरियलची यादी या ठिकाणी आपल्याला तयार करायची. तर या ठिकाणी वन वे स्विच संख्या 34 वन वे स्विच या ठिकाणी आपल्याला 34 लागणार आहेत. हे लेआउटनुसारच सगळी संख्या द्यायची आपल्याला. 34 लागणार आहेत वन वे स्विच. तर त्याचं स्पेसिफिकेशन त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. 6 एम्पियर 250 व्होल्ट संख्या 34. त्याचा जर 20 रुपये दर धरला तर एकूण किती रुपये होईल, 600 रुपये. त्यानंतर 2 वे स्विच 6 एम्पियर 250 व्होल्ट 2 लागतील. हे कुठं लागणार आहे 2 वे स्विच आपल्याला, जिना वायरिंगसाठी. जिना वायरिंग करत असताना जिन्याच्या खाली स्टार्टिंगला एक 2 वे स्विच असतो आणि वरती गेल्यानंतर तिथे एक 2 वे स्विच असतो. जे एका ठिकाणून चालू तो बल्ब होईल, जिन्याच्या सेंटरला बल्ब असतो जिन्यामध्ये. एका ठिकाणी चालू होईल, दुसऱ्या ठिकाणी वरती पोचल्यानंतर तिथून बंद करता येईल. त्यानंतर तिथून जेव्हा आपल्याला खाली यायचं आहे तेव्हा तिथून वरून चालू, खाली आल्यानंतर बंद, अशा प्रकारे जिना वायरिंग असतं. ते जिना वायरिंग कसं असतं आपण पाहिलेलं आहे. तर 2 वे स्विच 2 लागतील. 20 रुपयाला एक याप्रमाणे ते 40 रुपये होतील. त्यानंतर 2 पिन सॉकेट. तर हे 14 सॉकेट लागणार आहेत. आपण या ठिकाणी सॉकेटचे 14 पॉईंट घेतलेत. 14 हाफ पॉईंट म्हणजे 14 त्या ठिकाणी लागतील. आणि 25 रुपयेप्रमाणे जर ते पकडलं तर या ठिकाणी ते 350 रुपये होईल. त्यानंतर आहे बेल स्विच 6 एम्पियर 250 व्होल्ट, एक बेल हॉलमध्ये 20 रुपये तर 20 रुपये एकूण 20 रुपये. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर, फॅन रेग्युलेटर. तर इलेक्ट्रॉनिक हे फॅन रेग्युलेटर आपल्याला 3 फॅन आपण बसवणार आहे. सिलिंग फॅन म्हणजे 3 लागतील. 150 रुपयाला एक याप्रमाणे 450 रुपये. त्यानंतर फ्लश टाईप इंडिकेटर 250 व्होल्टचा एक 20 रुपये. त्यानंतर पॉवर बोर्ड 16 एम्पियर 250 व्होल्ट 3 पॉवर बोर्ड लागतील कारण 3 पॉवर पॉईंट आहेत. 150 रुपयाला एक याप्रमाणे 450 रुपये. अँगल होल्डर 6 एम्पियर 250 व्होल्ट 16 15 रुपयेप्रमाणे 240 रुपये. त्यानंतर सिलिंग रोज 6 एम्पियर 250 व्होल्ट 4 सिलिंग रोज 15 रुपये एकाची किंमत जर पकडली तर 60 रुपये. त्यानंतर स्विच बोर्ड सनमायका 8x10 चे 3
80 रुपयाला एक, याप्रमाणे 240. त्यानंतर 6x8चे 8 सनमायका बोर्ड याचे होतील 60 रुपयेप्रमाणे 480 रुपये. तर हे सनमायका बोर्ड झाले. त्यानंतर स्विच बोर्ड 4x4चा 3 20 रुपयेप्रमाणे त्याचे 60 रुपये. त्यानंतर अजून काय लागेल, DP स्विच लागेल, एक मेन स्विच म्हणून 150 रुपये. त्याचबरोबर MCB लागेल. MCB या ठिकाणी 16 एम्पीयर 250 वोल्टचे 2 लागतील. 2 MCB 2 जर घेतले तर 250 रुपयाला एक. याप्रमाणे जर एकच आपण घेतला तर 250 रुपयाचं. तर एक MCB असला तरी चालतो. या ठिकाणी 2 झालेला आहे तर या ठिकाणी आपण एक घेतला तरी चालेल, 250 रुपये. त्यानंतर LCB एक 600 रुपये. त्याचबरोबर वायर 2 बंडल. तर या ठिकाणी वायरचं स्पेसिफिकेशन दिलेलं आहे पहा. मल्टी स्टँड 1.5 mm² लाल 2 बंडल घ्यायचे. त्यानंतर काळ्या रंगाचा एक घ्यायचा, हिरव्या रंगाचा एक घ्यायचा. तर विशेषतः रेड जी आहे ही आपण कशासाठी वापरतो, फेससाठी आणि हाफ वायरसाठी, ब्लॅक न्यूट्रलसाठी आणि हिरवी जी आहे ही अर्थिंगसाठी. तर असे वेगवेगळ्या कलर कोडिंगमध्ये घ्यायची म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी वायरिंग करताना देखील सोयीचं जातं. तर अशा प्रकारे या ठिकाणी 650 रुपयाला साधारणपणे जर बंडल असेल तर या ठिकाणी हे 1300 रेडचे होतील. ब्लॅकचे एक बंडल 750 रुपये आणि हिरवी जी आहे अर्थिंगसाठी ही आपल्याला 1 mm² घ्यायची, त्यामुळे तिचा रेट 500 रुपये धरला तर तिचे 500 रुपये होतील. तर अशा पद्धतीने वायरचे झाले. त्यानंतर 2.5 mm² एक बंडल घ्यायचं. नाही, एक बंडलची आवश्यकता नाही, 30 मीटर असेल तरी चालेल. ही फक्त पॉवरसाठी आपल्याला लागणार आहे, पॉवर पॉईंटसाठी स्वतंत्र घ्यायची 3 पॉवर पॉईंट. तर ती 15 रुपये मीटरप्रमाणे जर 30 मीटरचे 450 रुपये होईल. त्याचबरोबर केसिंग कॅपिंग पट्टी 30 नग 35 रुपयेप्रमाणे 1050. स्क्रू 24x8, 35x8, 60x8. तर 25x8 हे 2 बॉक्स घ्या आणि बाकी एक बॉक्स असला तरी चालेल. तर यांचे जे काही दर आहेत ते 70 रुपये, 45 रुपये आणि 60 रुपये यांची किंमत कमी असते. त्यानंतर रावळ प्लग जे आहेत हे स्वस्त असतात. हे 5 बॉक्स जरी घेतले, पुढे जरी घेतले तर 8 रुपयेप्रमाणे जर पकडला, 8 किंवा 10 रुपये किंमत असते तर ते 40 रुपये मिळेल. तर अशा प्रकारे एकूण जे आहे 8255 रुपये. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर 8255 रुपये या ठिकाणी काय झालेलं आहे, मटेरियलचं झालेलं आहे. तर ही यादी तयार करून कस्टमरला द्यायची. तुम्ही मटेरियल आणून द्या, हे 8255 अंदाजित होईल. जे शिल्लक राहील ते तुम्ही परत देऊ शकताय. तर ती तुमची जबाबदारी असं सांगून ते तुम्ही त्यांच्याकडून साहित्य घेऊन येऊ शकता, किंवा तुम्हाला जर आणायला सांगितलं तर त्या बिलाप्रमाणे, यादीप्रमाणे तुम्ही देखील ते घेऊन येऊ शकताय. तर अशा प्रकारे हे लेबर चार्जवरती तुमचं लेबर चार्ज किती झाला, 3150 आणि कस्टमरने आणायचे साहित्य जे आहे 8255. आणि जर एकत्रित जर हे पाहिलं तर हे साधारणपणे 11,000च्या पुढं जातं. आणि तुम्ही जर विथ मटेरियल जेव्हा घेणार असताय तेव्हा देखील विथ मटेरियल साधारणपणे 12-13 हजारला अशाच पद्धतीने एकत्रित जर ते तुम्हाला करा म्हटले तरी तुम्ही करू शकताय. तर अशा पद्धतीने हे वायरिंगचं साधारणपणे काय आहे, इस्टिमेट असतं. अंदाजपत्रक तयार करणे वायरिंगचं आणि मजुरीचं बिल तयार करणे. तर अशा पद्धतीने तुम्हाला करता येईल. ओके.